नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. चणा डाळ ना भिजवायची ना शिजवायची आणि तरीही फक्त 10 मिनिटात बनणार आहे एकदम मऊ, स्वादिष्ट आणि पारंपरिक चवीची पुरणपोळी. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आज आपण बनवणार आहोत चणा डाळ न वापरता आणि पुरण शिजवण्याची कटकट न करता 10 मिनिटात झटपट पुरणपोळी. ही रेसिपी इतकी सोपी आहे की अचानक पुरणपोळी खावीशी वाटली तरी तासनतास तयारी करण्याची गरज नाही. घरात उपलब्ध असलेल्या साध्या साहित्यामधून आपण बनवणार आहोत मऊसूत गोड आणि खमंग पुरणपोळी. तर चला वेळ न घालवता पाहूया चणा डाळ न वापरता न शिजवता फक्त 10 मिनिटात बनणारी पुरणपोळी. तर इतकी सोपी रेसिपी आहे. नक्की पूर्ण बघा, कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडला ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा करा. तर मी म्हटलं की चणा डाळ न वापरता न शिजवता आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे. तर आपल्याला हे चणा डाळवं घ्यायचं, डाळवं असतं ना ते घ्यायचं. 1 कप घेतलेलं आहे मी आणि मिक्सरमधून याला फिरवून घ्यायचं. बारीक फिरवायचं आणि त्यानंतर चाळणीतून आपल्याला याला चाळून घ्यायचं, म्हणजे जे कण राहतील ना ते वेगळे होतील. तर इथे चाळून घेतलं, बघू शकता असे कण राहिलेले आहेत ते मी साईडला ठेवलेले आहेत. आणि आता आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यावर 2 चम्मच मी तूप टाकून घेतलं. आता तूप टाकल्यानंतर हे आपण वाटून घेतलेलं चणा डाळीचं पीठ याच्यात टाकायचं आणि 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचं. जोपर्यंत त्याचा रंग थोडा चेंज होत नाही आणि खमंग असा सुगंध सुटत नाही ना तोपर्यंत याला भाजून घ्यायचं. आणि त्यानंतर पाऊण कप इथे गरम पाणी टाकायचं आहे. पाणी गरमच टाकायचं, थंड नाही टाकायचं. आता पाऊण कप मी गरम पाणी टाकलं, मिक्स करून घेतलं. परत पाऊण कप टाकलं. अशा प्रकारे मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. पुढे अजून आपल्याला पाणी लागणार आहे. तर मी सांगते कधी लागणार आहे. तर इथे ना आपल्याला पाणी थोडं थोडंच टाकायचं. एकदा जर टाकलं तर गाठी होऊ शकतात, त्यामुळे पाणी थोडं थोडं टाकायचं. आता इथे मी अर्धा कप गूळ घेतला आणि अर्धा कप साखर घेतली. तुम्हाला जर 1 कप गुळच घ्यायचा असेल तर गूळ घ्या किंवा मग 1 कप साखरच घ्यायची असेल तर साखर घ्या. पण मी अर्धा कप गूळ, अर्धा कप साखर घेतलेली आहे. आणि गूळ साखर टाकून आपल्याला मस्त असं हे पुरण करून घ्यायचं. तर दिसत आहे ना, जसं आपण डाळ शिजवून पुरण बनवतो त्याच प्रकारे दिसत आहे. आता इथे ना परत मी पाऊण कप पाणी टाकलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला 1 कपला थोडं कमी असं पाणी लागलं इथे. तर सॉरी, मी पाऊण कप बोले, कपच आपल्याला पाणी टाकायचं. 2 वेळा आपल्याला पाव कप पाणी टाकायचं. असं सगळं मिळून पाऊण कप टाकायचं. आता इथे 1 चम्मच मी इलायची साखर टाकून वाटून घेतली होती. म्हणजे 1 चम्मच साखर आणि 2-3 इलायची असं मी वाटून घेतलं, ते याच्यात टाकून घेतलं. आणि थोडंसं हळद टाकायची, म्हणजे चिमूटभर हळद टाकायची. परत 1 चम्मच तूप टाकून घ्यायचं आणि याच्यावर जायफळ किसून टाकायचं, मिक्स करायचं. आता इथे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, फास्ट नाही करायची. तर इथे पुरण बघू शकता होत आलेलं आहे पुरण. तर खूप साधी सोपी रेसिपी आहे. आता आपल्याला कधी कधी कोणाकोणाला पुरणपोळ्या जमत सुद्धा नाहीत. मलाच लवकर जमत नाहीत पुरणपोळ्या. तर ज्यांना पटकन पुरणपोळ्या जमत नसतील किंवा वेळ नसेल तर तुम्ही ना अशी इन्स्टंट पुरणपोळी बनवून खाऊ शकता. तर इथे थोडंसं झाकून ठेवायचं 1 ते 2 मिनिटं. त्यानंतर ताट काढायचं, मिक्स करायचं. आता पुरण रेडी झालेलं आहे. गॅस मी बंद केलेला आहे. हे पुरण थंड होण्याकरिता ठेवून द्यायचं आहे आता. आणि इथे आता आपल्याला पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ घ्यायचं आहे. इथे मी 2 कप पीठ घेतलं. आता आपल्याला मी ना याच्यामध्ये मैदा वगैरे काहीच टाकणार नाही, फक्त हे गव्हाचं पिठाच्या पुरणपोळ्या करणार आहे. तुम्हाला जर मैदा टाकायचा असेल तर तुम्ही मैदा पण टाकू शकता. 1 कप मैदा घ्यायचा आणि 1 कप गव्हाचं पीठ. जर पुरणपोळी जमत नसेल तर, म्हणजे मैद्याने त्या करता येतात, बरोबर फुटत नाहीत. पण मी इथे मैदा न वापरता करणार आहे. मी इथे गव्हाचं पीठ घेतलं 2 कप. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकायचं आणि 2 चम्मच तूप टाकून घ्यायचं. आता पहिलं मिक्स करायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून, तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर हा पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर पाणी पण एकदाच नाही टाकायचं, थोडं थोडं टाकूनच पीठ मळून घ्यायचं. किंवा मग पिठाऐवजी तुम्ही दूध टाकून सुद्धा मळू शकता. दुधाने पण खूप नरम चपात्या पोळ्या होतात. तर एकदा दुधाच्या पण करून बघा. तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकलं आणि घट्टसर पिठाचा गोळा मळून घेते. तर या नागपंचमीला तुम्ही अशा प्रकारे नक्की
पोळ्या करून बघा किंवा मग कुणाला पोळ्या जमत नसेल तर ते सुद्धा या प्रकारे बनवल्या ना तर नक्कीच येतील. आणि जे नवशिके आहेत म्हणजे जे पहिल्यांदा पोळी बनवत आहेत किंवा ज्यांना अजिबात पोळी बनवता येत नाही, बनवता येते पण ते तुटते, तर त्या तुम्ही अशा प्रकारे करून बघा, खूप छान होते. तर आता पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर मी 1 चमच परत तूप टाकून घेतलं आणि तुपाचा हात लावून परत याला मऊ असं मळून घेतलेलं आहे. आता पीठ मी मळून घेते. तर इथे पीठ मळून झालेलं आहे. आता याच्यावरनं आपल्याला ना एक कपडा टाकून 15 ते 20 मिनिटासाठी रेस्टला ठेवायचं आहे. तर पीठ मी रेस्टला ठेवते, कपडा झाकून किंवा मग एखादं भांडं झाकून ठेवा आणि 15 ते 20 मिनिटं रेस्टला ठेवा. तर इथे 15 ते 20 मिनिटानंतर पीठ छान असं मुरलेलं आहे. बघू शकता नरम झालेलं आहे. तर पीठ रेडी आहे. आता आपण करून घेऊया याच्या पोळ्या. आता इथे पीठ पण रेडी आहे आणि पुरण पण थंड झालेलं आहे. तर पुरण पण दाखवते मी तुम्हाला कसं झालंय. तर कोण बघून याला बोलणार पण नाही की हे कुठल्या डाळीचं पुरण आहे. म्हणजे आपण जे शिजवून चण्याची डाळीचं पुरण करतो ते आहे की जे आपण जे भाजलेल्या चणा डाळीचं पुरण केलेलं आहे ते आहे. तर इथे पुरणाचे गोळे गोळे मी करून ठेवले आणि आता पिठाचा गोळा एक घ्यायचा आपल्याला. आता पोळी छोटी मोठी कशी बनवायची त्यानुसार तुम्ही पिठाचा गोळा घ्यायचा. बघू शकता. तर इथे मी एक पुरणाचा गोळा घेतला आणि एक पिठाचा गोळा घेतला. आता आपल्याला या पिठाचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. अशी गोल गोल वाटी करून घ्यायची. पिठाचा हात घ्यायचा आणि गोल गोल वाटी करायची आणि याच्यामध्ये पुरणाचा हा गोळा बनवून ठेवला ना तो टाकायचा आणि दाबून घ्यायचं. तर थोडासा पिठाचा हात घ्यायचा कारण पुरण चिकट असतं. तर पिठाचा हात घ्यायचा आणि साईडला हे पुरण पिठाच्या वाटीमध्ये दाबून, कडा दाबून गोल उंडा करून घ्यायचा आणि पीठ घ्यायचं आणि लाटून घ्यायचं. आता जर लाटताना पुरणपोळ्या तरी फुटत असतील, कसाही पिठा असला आणि फुटत असतील, तर तुम्ही काय करायचंय, जो बटर पेपर असतो ना तो घ्यायचा, पाटा एवढाच कट करून घ्यायचं त्याला आणि त्याच्यावर पोळी लाटायची. अजिबात पोळी फुटत नाही. तर अशा प्रकारे पण करू शकता आणि तशा प्रकारे पण करू शकता. तर इथे पहिले साईडने लाटून घ्यायचं, नंतर मध्ये लाटायचं. तर मी पोळी लाटून घेते. तर बघू शकता पोळी लाटलेली आहे आणि आता आपल्याला गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आणि तो गरम झालेला आहे. आता ही पोळी गरम तव्यावर टाकून घ्यायची. तर मी गरम तव्यावर टाकते आणि अलटी पलटी करून छान खरपूस पोळी आपल्याला तूप लावून भाजून घ्यायची आहे. तर मी तूप लावून अलटी पलटी करून भाजून घेते. तर पोळ्या मी बनवून घेतल्या सर्व आणि बघू शकता किती नरम झालेल्या आहेत पोळ्या आणि ओठाने तोडून खाव्यात अशा झालेल्या आहेत. तर आपण जशा चण्याची डाळ शिजवून पारंपरिक पोळ्या बनवतो ना त्याच प्रकारे झालेल्या आहेत, तशाच झालेल्या आहेत. तर इथे मी आमटी सुद्धा बनवलेली आहे, पण आमटीची रेसिपी मी शेअर नाही केली. तर बघू शकता किती नरम झाल्या आहेत. तर ही 10 मिनिटात बनणारी इन्स्टंट पुरणपोळी, चण्याची डाळ न शिजवता न वाटता अशी पोळी रेडी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.